पहलगाम हल्ल्यामधल्या पीडितांना न्याय मिळेल याची पंतप्रधान मोदींकडून हमी। पहलगाम हल्ल्यावरती मन की बात देशवासियांशी साधला संवाद। अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाकडून जोरदार युद्ध सराव, क्षेपणास्त्र भेदी यंत्रणेच्या चाचण्या सर्वतोपरी तयार असल्याचं नौदलाचं निवेदन। पहलगाम हल्ल्यामधल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त। लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आजचा अखेरचा दिवस। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द। वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट। पाकिस्तानचा महाराष्ट्रामध्ये आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही। माझाच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताच्या बाहेर जातील असा विश्वास। कोण म्हटलं लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा प्रतिसवाल। लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचं वक्तव्य। मला विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेमध्ये घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा। उदय सामंत माझे सल्लागार नाहीत असंही वक्तव्य। मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाची आग आटोक्यात, मात्र फाईल आणि फर्निचर भस्मसात। कुठला दस्तऐवज जळाला याचं गूढ। जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना। चोपड्यामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागामधून वडिलांचा मुलगी आणि जावयावरती गोळीबार। मुलीचा मृत्यू तर जावई गंभीररीत्या जखमी। केळीच्या पानांचं बंडल अदलाबदली झाल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा दाम्पत्यासह त्यांच्या मुलावरती कात्रीनं हल्ला। पतीचा मृत्यू। कल्याणच्या एपीएमसी मधली धक्कादायक घटना। यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतर बिरदेव डोणे आईवडिलांसह पहिल्यांदाच मूळ गावामध्ये। कागलमधील यमगे गावामध्ये फुलांची उधळण करत बिरदेवचं जंगी स्वागत। आणि आयपीएलमध्ये आज डबल हेडरमध्ये मुंबई भिडणार लखनौला। संध्याकाळी दिल्ली आणि बंगळुरू आमने सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।